60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत. जितू म्हटलं होतं की 50च्या पुढे जाण्याचा प्रयत्न आमचा नक्कीच असेल. गोलंदाज सज्ज झालाय पुन्हा एकदा. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. इथे अल्टी क्रिकेटला सुरुवात झाली. चेंडू चालला डीप गली आणि पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला चकवून 4 धावांसाठी चौकार. तुझे भक्त जन आले तुझ्या मंदिरी आई मरुदेवी गाऊनी आई मरुदेवी गाऊनी. थँक्यू दीदी. बघा फटका एवढा चांगला नव्हता, टायमिंग एवढी चांगली नव्हती, तरी सुद्धा हा चौकार आला. कारण की पॉवर प्लेचा षटक सुरू आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय एक जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग करत असताना पहिलाच फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय तो म्हणजे संतोष वळवी. ओमसागर बामणगाव विरुद्ध नित्य साई लोहिया नगर असा हा मॅच. नित्य साई लोहिया नगर या संघाने टॉस जिंकला होता आणि प्रथमतः क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय हा घेतला होता. फायदेशीर ठरतोय तो म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघासाठी सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये आपण पाहतोय काय जबरदस्त चेंडू. थोडासा जास्त सफळ झालेला वाटला फलंदाज, कारण ज्या पद्धतीने चेंडू होता सरळ होता आणि चेंडूला उचलता आलं असतं. मात्र इथे जर तरला महत्व नाहीये क्रिकेटमध्ये. आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं आपण क्रिकेटमध्ये पाहत असतो की इथे ऑन साईडला जास्तीत जास्त फलंदाज फटका खेचण्याचा प्रयत्न करतात, तसाच हा प्रयत्न होता. मात्र प्रयत्न फसलाय. 3 चेंडू टाकून झाल्यात. 8 धाबा धावफलकावरती लागल्यात. ओमसागर बामणगाव संघाची धावसंख्या ही पहिल्याच 3 चेंडूवरती 8 धावा. सरळ करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोचेल का तर नाही असं उत्तर येत आहे. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफचे क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर 30 या सर्कलच्या आतमध्ये आहे. त्यानंतर एक स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. डीपला नक्कीच सीमारेषे लगत काव कॉर्नर आहे, मिड विकेट आहे. हे 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असलेले आपल्याला बघायला मिळतात. दरम्यान आपण पाहू शकतो या ठिकाणी टायमर ऑन आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी. बघा पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटके आल्याच्या नंतर सुद्धा जो गोलंदाज मैदानामध्ये आहे चांगली गोलंदाजी करतोय संजय खोपटकर. चांगली गोलंदाजी, कारण की पहिल्या 2 चेंडूवरती त्याला थोडासा मार पडला होता असं सांगायला काहीच हरकत नाही आहे. एक ऑन साईडला बाउंड्री खेळली गेली होती, एक स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला होता चेंडूला. तिथे 2 चौकार आले. मात्र त्यानंतर त्याने कमबॅक केला गेला आणि आता बघा कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. एक चांगली पद्धत आहे क्षेत्ररक्षण करण्याची. मात्र गोलंदाजाला जसं क्षेत्ररक्षण हवं आहे तसं जर क्षेत्ररक्षण दिलं तर गोलंदाजाला माहिती की कशा पद्धतीने मी चेंडू टाकणार, हे या ठिकाणी बघायला मिळतंय लोहिया नगर या संघाच्या माध्यमातून. क्या बात आहे, फलंदाजाला मजबूर केलं जात आहे ऑन साईडला खेळण्यासाठी. मात्र चेंडू ऑन साईडला पडल्याच्या नंतर जाते ऑफ साईडला आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होती. बॅट अँड बॉलचा संपर्क झालेला नाहीये. एक षटक समाप्त झालं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर ओमसागर बामणगाव संघाची धावसंख्या आहे ती म्हणजेच नाबाद जिंदाबाद 9 धावा. थँक्यू डीजे. लक्षात असू द्या तुम्हाला टायमर या ठिकाणी ऑन आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण करायचे आहेत आणि जर 15 मिनिटांमध्ये सुरुवातीची 3 षटकं पूर्ण झाली नाही तर चौथा खेळाडू तुम्हाला चौथ्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. हा या स्पर्धेचा नक्कीच नियम आयोजकांनी ठेवला गेलेला आहे. तर मी म्हणेन लवकरात लवकर सामन्याला या ठिकाणी सुरुवात व्हायला हवी. या स्पर्धेसाठी आदरणीय सन्माननीय आमचे ज्यांच्या नावानं आपण स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे, ज्या म्हणजेच नगरसेविका चषक 2026 ही स्पर्धा सौभाग्यवती योगिता देवेंद्र पाटील मॅडम यांच्या माध्यमातून, तसेच मान्य श्री देवेंद्र वासुदेव पाटील साहेबांच्या माध्यमातून, अध्यक्ष राजावळी विभाग बहुजन विकास आघाडी यांच्या माध्यमातून रुपये रोख रक्कम, पहिलं पारितोषिक रोख रक्कम 51,000 रुपये तब्बल आपल्याला लाभलेले आहेत. त्याबद्दल योगिता मॅडम आणि देवेंद्र दादांच्या
या देणगीला आपण नक्कीच खूप खूप आभार मानूया. दरम्यान हा चेंडू चालला डी पॉइंट क्षेत्राच्या बाजूनं, क्षेत्ररक्षण चांगलं केलंय, मात्र किती धावा घेतल्या जातील पाहणं गरजेचं आहे. 3 धावा आय थिंक पूर्ण झाल्यात. या 3 धावेनं धाव फलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय, तो म्हणजेच 12 या धाव संख्येवरती. गोलंदाजीला नव्यानं गोलंदाज आलाय विलास माळी हा गोलंदाज आहे. आणि विलास याला आपण जर पाहिलं तर नक्कीच एक चांगला गोलंदाज आहे. ज्या पद्धतीने आतापर्यंत इथे पाहतोय मॅच चांगली सुरुवात झाली असं सांगायला काहीच हरकत नाहीये. ज्या पद्धतीने आपण बघितलं की सुरुवातीला 2 बाउंड्री आल्या, मात्र त्यानंतर थोडासा कमबॅक केला गेला. आता क्षेत्ररक्षण मजबूत करण्याचा प्रयत्न, एक अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अतिशय चांगली गोलंदाजी ही लोहियानगर या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि चांगल्या पद्धतीनं क्रिकेटला इथे त्यांनी सुरुवात केलेली आहे. म्हटलं होतं की तुमची सुरुवात कशी आहे त्यापेक्षा तुमचा शेवट कसा आहे हा फार महत्वाचा. ऑन साइडला केलेला डीप स्कोर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. थ्रो थोडासा मजबूत झाला असं म्हणावं लागेल, खराब थ्रो झालाय, कारण यष्टीरक्षकाच्या डोक्याच्या वरनं हा थ्रो गेलाय. जोश थोडासा जास्त आहे, अंदाज ग्राउंडचा नाहीये. इथे आपण जर बघितलं तर 2 धावा नक्कीच मिळतील. या 2 धावेनं धाव फलक पुढे सरकतोय. 14 या धावसंख्येवरती धावसंख्या जात असताना ज्या पद्धतीने आतापर्यंत धावसंख्या पाहिली, ही धावसंख्या ऑन साइडला खेळलाय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तैनात, कुठली चूक होत नाहीये. फलंदाज बाद झालाय, तो म्हणजेच विकेश. बघा आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांचं एक नक्कीच सुंदर असं गीत वाजवलं जाते दादांच्या माध्यमातून. डीजे दादा अतिशय सुरेख गीत वाजवले जातात आणि एक उत्कृष्ट साऊंड सिस्टम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेली आहे. चालू कर. चला घाई करायची विनंती असेल, कारण आपण पाहतोय टायमर ऑन आहे. खेळाडू मैदानामध्ये आलेला आहे नव्यानं. जर 15 मिनिटाच्या अंतामध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करता आली नाही तर मात्र 4थ्या षटकामध्ये 4था खेळाडू 30 या सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला ठेवावा लागेल. मिनिमम 3 ठेवण्याचा आपला एक नियम आहे. मिनिमम 3 ठेवू शकता किंवा मग 3 पेक्षा जास्त ठेवू शकता. मात्र 3 पेक्षा कमी जर तुम्ही खेळाडू मैदानाच्या 30 या सर्कलच्या आतमध्ये ठेवले 3 पेक्षा कमी, तर तो नो चेंडू ठरला जातो. हा एक नक्कीच या स्पर्धेचा तरी नियम आपल्याला बघायला मिळतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सरळ खेळलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे, मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय, सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज उत्तम याच्या बॅटमधनं उत्तम षटकार. वेळ आपल्याकडे नक्कीच कमी आहे. यानंतर होणारा जो सामना असेल, कुठले 2 संघ असतील ते सुद्धा आम्ही तुम्हाला लगेच कळवू. यानंतर हो क्या बात आहे. चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा खाली राहिला होता. यष्टीरक्षक स्वतः जातोय चेंडू, ते चेंडूला उचलतोय, फेकतोय. तो चेंडू हातामध्ये येत नाहीये तोपर्यंत
या ठिकाणी लेग बाईच्या रूपाने या 2 धावा पूर्ण होतात. 2 धाब्यानं धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती धाबा लागल्या या 2 धाब्यानं, त्या म्हणजेच 2 काढल्या 22. सुंदर लाईट या ठिकाणी आपण पाहतोय. ही लाईट आपल्याला उपलब्ध करून दिली. अर्थातच याचं शुल्क आकारलं जाईल, मात्र समीर तांगडी यांच्या माध्यमातून ही लाईट पुरवली जाते. कोणाला जर हवी असेल तर नक्कीच नाईट टुर्नामेंटसाठी ती लाईट तुम्ही मागू शकता. खार्डीचे समीर तांगडी क्रिकेट प्रेमी आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू आहे आवाक्याच्या बाहेरचा. 6 धावा, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू होता. 6 धाब्यानिशी धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 28. हॅलो चेक. चला गाई करायची आहे, विनंती असेल पुन्हा एकदा. आपण पाहतोय की या लोहिया नगर संघ जो आहे तो संघ आपण पाहतोय एक जबरदस्त चांगला संघ आहे, मात्र त्याच्यावरती आता आक्रमण चढवलं ओमसागर स्पोर्ट्स बामणगाव संघाने. ओमसागर स्पोर्ट्स बामणगाव संघ म्हटला की नक्कीच आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजेच त्याच्यामध्ये विकेश असेल, त्याच्यामध्ये संतोष वलबी असेल, त्याच्यामध्ये उत्तम धिंडा असेल, त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आमचा देवा वलवी असेल, आणि खास करून आपला कॉमेंटेटर प्रदीप लोखंडे सुद्धा आज ऍक्शन मध्ये बघायला मिळेल. भरपूर नाईट टुर्नामेंट खेळणारे हे खेळाडू. कानाई स्पोर्ट्स पाये संघाचा विचार केला तर त्या संघामध्ये आपल्याला उत्तम बघायला मिळतो, संतोष बघायला मिळतो, किंवा मग इतर विकेश खेळाडू सुद्धा बघायला मिळतो. जयेश वाघ आलेत बॉलिंग मार्कवरती. जयेश ओ हो 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 सांभाळून सांभाळून आज दुसऱ्यांदा, मला वाटते आज नाही तर या टुर्नामेंटमध्ये दुसऱ्यांदा बॅट सुटली गेलेली आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय, तर आय थिंक बॅट या ठिकाणी चेंज केली जात आहे. संतोष वलवी काल सुद्धा एक बॅट सटकली होती. बॅट सुटण्याचं प्रकरण ही वाढू लागलेली आहेत. हा जोश आहे, जोश मध्ये थोडासा बॅट या ठिकाणी सटकत असतो, मात्र ती बॅट सटकलेली चांगली आहे, कारण की जर बॅट सटकली नाही तर कदाचित हाताला सुद्धा त्याचा त्रास होतो. त्याच्यामुळे बॅट हातातून सोडली हे चांगलं आहे, मात्र ती कोणाच्या अंगावरती जाऊ नये एवढीच अपेक्षा असेल. साईडला खेळला जातोय. चेंडूला क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी कावकर्ण क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, चांगला थ्रो झालाय का तर नक्कीच थ्रो तेवढा चांगला नव्हता, मात्र गोलंदाजाने चांगलं काम केलंय. धावसंख्येला नेऊन ठेवलंय ते म्हणजेच 30 या धावसंख्येवरती. 30 रन ऑन द स्कोरबोर्ड. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू टाकून झालाय. आपल्याला बघायला मिळतं की तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू जो टाकून झालेला आहे त्याच्यामध्ये 1 धाव आलेल्या. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होतं. मी म्हणेन एक 50 धावांपर्यंत जावं लागेल. 50 पर्यंत जर तुम्ही गेलात तर एक चांगली गोलंदाजी तुम्ही केली तर तुम्ही तो धावसंख्या डिफेंड करू शकता. मात्र इथे 90 धावा झालेल्या आहेत, त्यामुळे किंवा मग 50-51 धावा चेस झालेल्या आहेत, त्यामुळे आपण सांगू शकतो की 50 ही धावसंख्या चेसेबल आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न उत्तम, याचा उत्तम कनेक्शन होताना दिसत नाहीये. बॅक टू बेसिक पुन्हा एकदा आपण येऊया कशा पद्धतीने चेंडू खेळला जातोय. तर थोडीशी नजर हटली होती आणि अगोदरच ठरवून ठेवलं होतं की मला चेंडू ऑनसाइडला खेळायचा आहे, त्यामुळे थोडासा डिफोकस झाला होता फलंदाज. मात्र चेंडूचा मॅरिट जर पाहिला तर चेंडू हा ऑफसाईडच्या दिशेने खेळता आला असता. आपण जर बघितलं तर डीप कव्हरपासनं कुठलाही क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर नाहीये. एक पॉइंट लावलाय आणि एक वायडिश फ्लाय स्ट्रीप थोडीशी या ठिकाणी तैनात केली गेलेली आहे. मात्र त्यानंतर खेळाडू मी म्हणेन तिकडे नाहीये स्वीपर कव्हर वगळला तर, त्यामुळं ऑफसाईडचा चेंडू हा ऑफसाईडला खेळणं गरजेचं आहे. हा बेसिक आहे क्रिकेटचं. ऑनसाइडला खेळायचं होतं, चेंडू मुवमेंट दिली होती, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि सुंदर झेल टिपलाय. कॉर्डन बोल्ड केलाय फलंदाजाला, ते म्हणजेच उत्तम याला.
चंदुका स्पोर्ट्स सारजा आणि केतकी बॉईज खंडीपाडा या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन बसायचंय. लक्षात असू द्या, चंदुका स्पोर्ट्स सारजा आणि केतकी बॉईज खंडीपाडा या दोन्ही कर्णधारांनी मान्यवर कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. बघा आताचा हा मॅच चालू आहे तो म्हणजेच ओमसागर बामणगाव संघ आणि नित्यसाई लोहिया नगर हा पहिला मॅच आजच्या दिवसातला आपण पाहतोय. आणि या पहिल्या मॅच मध्ये आता बबलू आलाय नव्यानं फलंदाजीला. बबलू याच्याकडे चांगली बॅटिंग आहे, मात्र आज त्याला चांगले हात दाखवावे लागतील. बबलू याच्यासाठी शतरक्षण बघा कसं लावलं. एक फाईन लेग आहे, एक डीप मिड विकेट आहे, वाईड डिश काव कॉर्नर आहे आणि एक वाईड डिश लॉंग ऑन या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. ऑन साईडचं शतरक्षण. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. सरते शेवटी आपण जर बघितलं तर चेंडूला बॅट जी टच केली होती ती बॅट नक्कीच थोडीशी उशिरानं टच झाली असं सांगायला काहीच हरकत नाहीये. धावसंख्या आपण पाहू शकता, नक्कीच एक चांगली धावसंख्या बघायला मिळालेली आहे ती म्हणजे 31 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकाचे चेंडू टाकून झाले 4 आणि धावसंख्या 31 धावा. अजून सुद्धा 3 मिनिटं ही शिल्लक आहेत हे षटक पूर्ण करण्यासाठी. आउटसाइड द ऑफस्टम्प इम्पॅक्ट बघायला मिळाला. पंच दर्शवतात की हा चेंडू आउटसाइड द ऑफस्टम्प जाणारा होता. मग शेवटचा चेंडू शिल्लक असेल. मैदानामध्ये पाणी जर पाठवायचं असेल तर खेळाडूंना विनंती की पाणी भरून ठेवायचं आणि लगेच मैदानामध्ये 3 षटकं पूर्ण झाली की पाणी पाठवायचं आहे जर पाहिजे असेल तर. नाही तर मग वेळ वाचवला तर बरं होईल. सरळ हवेमध्ये चेंडू शतरक्षक ताईनात. इथे चूक झाली आहे शतरक्षकाच्या माध्यमातून. चांगलं शतरक्षण केलं. किती धावा पूर्ण होतील तर 3 धावा सहजतेने पूर्ण होतील. या 3 धाव्याने धावफलक पुढे सरकतोय. 34 या धावसंख्येवरती 3 षटकांची समाप्ती झाली. 34 धावा धावफलकावरती आणि ओमसागर स्पोर्ट्स बामणगाव संघ 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 34. रणात फिरली नाती कधीच माघारी हो चमके शिवबाची तलवार शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार तळपत्या बिजलीचा अवतार तळपत्या बिजलीचा अवतार गेले धालीवरती वार गेले धालीवरती वार. रणात फिरली नाती कधीच माघारी तख्त दौलती समोर केली नालाचारी कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला मराठमोळ्याचा वेश तिने पांघरला धर्म रक्षणासी सदा सहज भवानी झाली जुलूम करत्याच्या रक्ताने ती न्हाली महाराष्ट्रावर प्रेमापार महाराष्ट्रावर प्रेमापार उघडल्या स्वातंत्र्याची वाट उघडल्या स्वातंत्र्याची वाट. चला मॅच आपण सुरू करूया लगेच. मॅच स्टार्ट करा. विनंती असेल या ठिकाणी आपण पाहतोय की प्रत्येक संघ जेव्हा तुम्ही 3 षटकानंतर ड्रिंक घेताय 1 मिनिटाच्या अंतरामध्ये मॅच सुरू व्हायला पाहिजे, कारण की वेळ वाचणं गरजेचं आहे. आयोजकांनी भरपूर मेहनत करून ही स्पर्धा सुरू केली आहे. तिसऱ्या षटकाचा आरंभ होतोय आणि गोलंदाज सुद्धा आरंभ आहे. आरंभ कोम गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू त्याने वाईट टाकलाय. धावसंख्या 35. आता मी म्हणेन या षटकामध्ये किमान 15 धावा घ्याव्या लागतील जर 50 पर्यंत पोचायचं असेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करायचा, चांगला वापर केला जातोय. मनगडाच्या सहाय्याने चेंडूला खेळला गेलाय. खराब थ्रो मी म्हणेन. खरंच खराब थ्रो झालाय. सावकाश सावकाश.
तर या 2 धावा आल्या, 2 धावेनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 37 या धावसंख्येवरती. संतोष वल्वे सलामीला आलाय आणि संतोष वल्वे याने 2 चौकार सुरुवातीच्या 2 चेंडू ते मारले होते. त्यानंतर मात्र त्याला मोठे फटके मारू दिलेला नाहीयेत लोहियानगर या संघाने. 2 सिंगल सुद्धा आहेत, 1 ट्रिपल आहे, 1 डबल आहे, 2 डॉट आहेत. अशा पद्धतीने चांगली बॅटिंग त्याने केलेली आहे. तर आरंभ कोम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर. टायमिंग खराब झाली, क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं झालंय. संतोष वल्वी याला बाद केला गेलाय. फलंदाज संतोष जो चांगला फलंदाजी करत होता तो बाद झालाय. फार भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार. फार भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार. फार भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार. हर 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 महादेव, हर 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 महादेव, हर 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 महादेव, हर 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 महादेव. फलंदाजाने सज्ज राहायचं, लक्षात असू द्या. तुमचा विकेट पडो न पडो तुम्हाला सज्ज राहायचं, गार्ड वगैरे लावून मस्त एकदम तयारीमध्ये राहायचं आहे. जसा विकेट पडला लगेच 38 सर्कलच्या आसपास तुमचा जोपर्यंत जुना फलंदाज जो बाद झालाय तो पोचत नाही तोपर्यंत तुम्ही 38 सर्कलपर्यंत पोचले पाहिजे, जेणेकरून वेळ वाचेल, आयोजकांच्या स्पर्धेला थोडासा चांगला वेळ मिळेल, स्पेस मिळेल आणि त्यानुसार नक्कीच पुढील त्यांना योजना आखता येतील. अशा पद्धतीनं नक्कीच आपण वेळ वाचूया. आजचे जे संघ आहेत, आज मात्र आपण पाहिला तर यानंतर जो सामना असणार आहे तो म्हणजे चंदुका स्पोर्ट्स सारजा आणि केतकी बॉईज खंडीपाडा असा मॅच या ठिकाणी यानंतर आपण पाहणार आहोत. आरंभ गोलंदाजी मार्कवरती, शेवटचं षटक टाकण्यासाठी जर्सी नंबर 10. दरम्यान आपण पाहू शकता शफळान क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला जातो. बाळा या ठिकाणी आलाय आणि बाळा याने या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र लेगबाईच्या रूपाने धावफलक पंच सांगतात की हा लेगबाई आहे. आणि इम्पॅक्ट जर आपण पाहिला तर आउटसाइड द ऑफस्टंप या ठिकाणी बघायला मिळाला होता. आरंभ चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचं षटक कालच्या दिवसामध्ये भावेश पागी याने चांगलं काम केलं होतं. शेवटचं षटक टाकताना अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी भावेश याने केली आणि त्याचाच परिणाम वाकीपाडा संघ सुपर 5 मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. राठ्या मोर द विकेट. हलक्या हातानं बाळा याने खेळला चेंडूला, नक्कीच चांगला फटका आहे, परफेक्ट शॉट सिलेक्शन आणि या ठिकाणी चौकार. थँक्यू 43 43 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. बघा बाउंड्री पंच जे आहेत ते बाउंड्री पंच अतिशय चांगलं काम करतात. भावेश मोकाशी या ठिकाणी सध्या बाउंड्रीवरती जाऊन बसलेले आहेत. काल लॉंगॉनचा एरिया घेतला होता, आज मिड विकेट राखायला घेतलंय भावेश यांनी. आपण पाहतोय एक जबरदस्त काम केलं जात आहे. मला वाटतंय त्या ज्या बाटल्यामध्ये ते बाटला असेल पाण्याचा तो खुर्चीवरती ठेवला तर बरं पडेल, कारण पाण्याची बॉटल्स असतील तिकडे तर ज्यांना पाणी लागेल ते घेतीलच. दरम्यान आरंभ याचा पुढचा चेंडू, 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. क्या बात आहे, चांगला चेंडू आहे. बाळा याने आतापर्यंत मी म्हणेन जेव्हा आलाय त्याच्यानंतर एक लेग बायच्या रूपाने 2 धावा त्याच्या माध्यमातून झाल्या असं म्हणावं लागणार आहे. अशा एकूण 6 धावा, एक बाउंड्री सुद्धा मारली होती, तर अशा 6 धावा अर्जित झालेल्या आहेत. मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल, डू ऑर डायची कंडिशन आहे इथे. किमान षटकार चौकाराच्या प्रतीक्षेमध्ये किंवा मग प्रयत्नामध्ये राहावं लागेल. क्या बात आहे, परफेक्ट गोलंदाजी, परफेक्ट चेंडू. बेसिक वरती लक्ष चांगलं होतं कारण की क्रिकेटचा ब्रह्मास्त्र या ठिकाणी वाईड यॉर्कर बघायला मिळाला आणि धाव फलक 43-44 धावांचं लक्ष. जाऊया आपण टॉसच्या बाजूनं. या ठिकाणी सज्ज होतील दोन्ही आमचे कर्णधार, खंडीपाडा संघाचा कर्णधार आणि चंदुका स्पोर्ट्स सारजा या संघाचा कर्णधार. सारजा संघाचा कर्णधार पोचलेला आहे, लक्षात असू द्या. जो अगोदर येईल त्यालाच बोलायला संधी मिळेल. कर्णधार खंडीपाडा संघाचा अजून पोचलेला नाही, लक्षात असू द्या. जाऊया डिजाईनच्याकडे, ऐकूया सुंदर संगीत. किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा ती मिरहरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा ती मिरहरा
चला, कर्णधार खंडीपाड्याचा अजून पोचलेला नाहीये. विनंती असेल बघा मित्रांनो, विनंती असेल प्रत्येक संघाला की इनिंग समाप्त झाली की लगेच आपण टॉस करतोय. थँक्यू डीजे. चला, कर्णधार पंच मॅच सुरू करायचा आहे. मॅच सुरू करायचा, इकडे एक टॉस चालू असला तरी सुद्धा. आदरणीय सन्माननीय स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री किशोरजी गंगोर्डे, तो बोले लवकर आला होता, त्याच्यामुळे संधी देतोय आपण कंचनदुर्गा स्पोर्ट्स सरजा संघाला. येस, टेल आलेला आहे. टॉस जिंकलाय सारजे संघाने. खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघांना. प्रथमतः काय स्वीकाराल? शतरक्षण स्वीकाराल. जास्त काही न विचारता मॅच या ठिकाणी सुरू होते. स्पर्धा कशी वाटते नाईटची? खूप छान. आपल्याकडे भरपूर स्पर्धा नाईटच्या कमी होत आहेत, मात्र आज सगळ्या संघांना ते एकच प्रश्न विचारतो की आपले सर्व साईड पॅक आहे हो, की काही कमी आहेत? नाही, कमी आहेत थोडेसे. खूप खूप शुभेच्छा असतील. मयूर, आहे खंडीपाडा संघाचा, स्पर्धेबद्दल काय म्हणशील? स्पर्धेबद्दल बोललं तेवढं कमीच आहे. फर्स्ट टाइम आपली नाईट टुर्नामेंट असोसिएशनचे. धन्यवाद कमिटीचं. खूप खूप शुभेच्छा असतील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. या ठिकाणी मॅच सुरू होते. चौवेचाळीस धावांचं लक्ष हे दरम्यान संतोष वल्वी याचा हा चेंडू चांगल्या पद्धतीनं परफेक्ट चेंडू हाताळला गेला होता. अशाच पद्धतीने चेंडू टाकावे लागतील जर तुम्हाला वाचायचं आहे फलंदाजाच्या तडाख्यातून, तर नक्कीच यॉर्कर मारावे लागतील. एकनाथ दादा, खूप खूप स्वागत आहे. खंडीपाडा संघाचे एक जबरदस्त खेळाडू आहेत, एक चांगला व्यक्तिमत्व एकनाथ दादा डबाले यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचे खूप खूप आपण स्वागत करूया. संतोष हा जो गोलंदाज आहे, एक अष्टपैलू खेळाडू आहे. एक चांगला क्रिकेट तो खेळत असतो, भरपूर क्रिकेट खेळत असतो. इनसाइड आउट सुरेख शॉट आहे. शतरक्षक होता मात्र संधी नाही आहे. भरपूर लांब राहिला त्या ठिकाणी, उत्तम, आणि चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. उगवत्या सूर्याची तलपती किरण, उगवत्या सूर्याची तळपती किरण, हिंदू धर्माचा रक्षण केला, हिंदू धर्माचा रक्षण केला शिवाजी राजा. माझ्या शिवाजी राजा. यस पंच, थांबा जरा. काय
अच्छा ओके, या ठिकाणी मॅच सुरू होते पुन्हा एकदा. संतोष यांचा हा पुढचा चेंडू गॅपमध्ये पुन्हा एकदा खेळला जातो. चेंडूला सुंदर फलंदाजी होते. फलंदाज संजयाच्या माध्यमातून. संजयाला आपण सर पाहिलं तर जसं म्हटलं जातं की ज्याची ऑफसाईड स्ट्रॉंग तो नक्कीच ऑफसाईडला कुठलाही चेंडू असला तरी सुद्धा ऑफसाईडला तो रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न करत असतो. तेच दाखवलं संजय याने. हलक्या हाताने पुन्हा एकदा ऑफसाईडला खेळला जातोय. आता मात्र आहे तो म्हणजे जयेश याने सुद्धा ऑफसाईडला हा चेंडू खेळला जातोय. नौशादादा पागी यांचं आगमन झालंय. नौशादादा पागी यांच्या माध्यमातून पारितोषिक लागलेलं असतं की षटकारांचा जेल घ्या आणि 100 रुपये कमवा. ही ऑफर आदरणीय सन्माननीय श्री प्रभाकरजी पाटील साहेबांचं आगमन या ठिकाणी थोड्याच वेळात होणार आहे. या मरुदेवी राजावळी स्पोर्ट्स बी या संघाने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये साहेबांचे आपण यथोचित सन्मानाने स्वागत करणार आहोत. या विभागातील पोलीस जवान आहेत. सध्या आपण पाहतोय थोड्याच वेळात त्यांचं आगमन या ठिकाणी होताना दिसेल. आणि पुन्हा एकदा संजय वन साईडला खेळलाय. चेंडूला क्षेत्ररक्षक तैनात आहे. आत्ता उत्तम आहे तिकडे. अगोदर विकी होता त्या साईडला. आपण जर बघितलं ज्या ठिकाणी ऑफसाईडला बाउंड्री गेली होती मी उत्तम म्हटलं होतं, विकी होता त्या ठिकाणी. त्यामुळे आपण जर बघितलं तर थोडीशी माझं कन्फ्युजन झालं. धावसंख्या आपण पाहिली. एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. मात्र कुठलाही विकेट या ठिकाणी मिळालेला नाहीये. नाबाद जिंदाबाद सुरुवात केली गेली आहे. कंपॅरिझन जर पाहिलं दोन्ही संघांचं पहिल्या षटकामध्ये तर पाहू शकता की त्यांची 8 आताचा जो संघ खेळतोय मला वाटते लोहियानगर त्याच्या 8 धावा आहेत आणि ओमसागर बामणगाव संघाची धावसंख्या ही 9 होती. म्हणजे एका धाव्याने थोडासा मागे आहे. आपण पाहूया आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आणि तायडे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपण पाहतोय या वसई विभागातील सन्मान्य श्री प्रभाकर पाटील साहेब त्यांच्या जोडीला सन्मान्य श्री तायडे साहेब. खूप खूप स्वागत आहे या मरुदेवी स्पोर्ट्स राजावळी संघाच्या आयोजनामध्ये. आणि या नगरसेविका चषकामध्ये आलेल्या सर्व पोलीस जवानांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय. जसं म्हटलं जातं की कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ज्यांचं प्रथमतः नक्कीच आपण पाहतोय की गरज आपल्याला भासते, जनतेला भासते असे पोलीस दल, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय मॅच सुरू आहे. ओमसागर बामणगाव आणि नित्यसाई लोहियानगर या दोन संघादरम्यान. इनसाइड आउट स्ट्रेट टू द क्षेत्ररक्षक आणि कुठली चूक होत नाहीये. डीप कव्हर क्षेत्रामध्ये फलंदाज बाद. क्या बात आहे. पहिलाच हादरा, पहिलाच धक्का दिला गेलेला आहे तो म्हणजेच नित्यसाई लोहियानगर या संघाला. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आर पार, सीमा पार, षटकार. पार भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार. पार भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार. हर 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 महादेव, हर 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 महादेव, हर 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 महादेव.
थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटका होता आणि जबरदस्त या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक क्रिकेट ला रंग चढत असताना या फटक्यानुसार क्या बात आहे. शतरक्षक होता त्याला चकवलाय, चेंडू झालाय फरार, धावा आहेत अत्याचार, आलाय चौकार. आला शाहिस्ते खान घ्यावया शिवरायांचे प्राण हो, सावधानता तेव्हा राखली गेला शिवाचा ध्यान हो. आला शाहिस्ते खान घ्यावया शिवरायांचे प्राण हो, सावधानता तेव्हा राखली गेला शिवाचा ध्यान हो. Thank you, DJ. सुरुवात चांगली झाली. मी म्हणेन आता षटकाराला चौकाराला शैलेश भगत याच्या माध्यमातून क्या बात आहे. परफेक्ट चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र या ठिकाणी वापरलं गेलं. एक जबरदस्त क्रिकेट खेळत असताना बघा, एक तुम्हारी तो एक हमारी. क्रिकेट म्हटलं की नक्कीच दोन्ही बाजू आल्या. जय आणि पराजय दोन गोष्टी आयुष्यामध्ये नक्कीच आपल्याला बघायला मिळतात. मात्र इथे पाहिलं तर प्रत्येक गोलंदाज, प्रत्येक फलंदाज आपापला 100% देण्याचा प्रयत्न करतोय. आणि मी म्हणेन क्रिकेट म्हटलं की बेसिक गोष्टी आल्या. त्या बेसिक गोष्टींवरती पुन्हा एकदा आलाय आणि यॉर्करचा हातखंडा या ठिकाणी वापरला गेला होता. आता थोडासा शॉर्टलँड डिलिव्हरी होती चेंडूला. काय झालंय? येस, फलंदाज बाद झालाय. क्या बात आहे. असं वाटलं की ते वाईड जाईल, मात्र बॅटचा कडा चाटून चेंडू होता यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद. गर्जले अंबर जय भवानीचा नारा, जोमान बरसल्या भगव्या रंगाच्या धारा. गर्जले अंबर जय भवानीचा नारा, जोमान बरसल्या भगव्या रंगाच्या धारा. मरुदेवी स्पोर्ट्स राजावळी बी या संघाने आयोजित केलेली स्पर्धा आहे. नगरसेविका चषक 2026 हे नाईट टुर्नामेंटचं आयोजन आहे आणि काय जबरदस्त आयोजन आहे. पहिल्याच मॅच मध्ये आपण जर बघितलं तर एवढी रंगत वाढले की अजून सुद्धा आपण सांगू शकत नाहीये की कुठला संघ या ठिकाणी मजबूत स्थितीमध्ये आहे. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अनिश्चितता ही चेंडूच्या प्रत्येक चेंडूच्या मागे बघायला मिळत असते. हा चेंडू फलंदाजीसाठी चांगला तर दुसरा चेंडू गोलंदाजीसाठी चांगला आणि त्याचाच प्रत्यय आला की सुरुवातीच्या काही चेंडूमध्ये षटकार चौकार आला, मग त्यानंतर एक डॉट आणि एक विकेट आला. आवेबादे चेंडू, उत्तम दिंडा चेंडूच्या खाली आलाय आणि झेल सुटलाय. उत्तम याची कामगिरी सर्वोत्तम होण्यासाठी फक्त चेंडू हातामध्ये घेणं महत्वाचं नव्हतं, तर चेंडूला पूर्णपणे फील्ड करणं महत्वाचं होतं. शेवटच्या चेंडूवरती खुश खबर नक्कीच आली, मात्र ती खुश खबर ही मिस करायची सुद्धा झाली. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 21. दोन षटकं पूर्ण झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 21. याचा अर्थ अजून सुद्धा 23 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 23 धावा ह्या अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कशा पद्धतीने केल्या जातील मात्र पाहणं गरजेचं आहे. या मैदानामध्ये हे षटक झालं की तुम्हाला 1 मिनिटाचा नक्कीच अवधी दिला जाईल पाणी पिण्यासाठी किंवा मग या ठिकाणी थोडंसं अंतराल 1 मिनिटाचा नक्कीच दिला जाईल. मात्र 5 मिनिटं आहेत तुमच्याकडे. त्या 5 मिनिटांमध्ये हे षटक तुम्हाला पूर्ण करावं लागणार आहे, कारण सुरुवातीची 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये पूर्ण करावी लागतात. विके आलाय, विके दिंडा आणि विके दिंडा याच्याकडे बॅटिंगला जास्त संधी मिळाली नव्हती, मात्र इथे आपण पाहू शकतो त्याच्याकडे बॉलिंगला चेंडू हा दिला गेलाय. 12 चेंडू 23 धावांची गरज. नित्य साई लोहिया नगर या संघाला आपण पाहतोय. क्या बात आहे. इथे आपण बघितलं तर ओमसागर बामणगाव आणि नित्यसाई लोहियानगर वसई हा संघ आहे. लोहियानगर या संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 23 धावांची गरज अजून सुद्धा आहे. चांगला फटका खेळला, चेंडू वर गेला
अंतर कापलेलं नाहीये. पुन्हा एकदा या ठिकाणी लॉंगांच्या क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे. चुकीला माफी नाहीये क्रिकेट विश्वामध्ये. डोक्यावरती हात ठेवून काहीच जमणार नाहीये. ते आपण जर बघितलं थोडासा डबल माइंड झाला होता. ऑस्ट्रेलियन स्टाईलनं घेऊ की मग इंडियन, ऑस्ट्रेलियन स्टाईलनं घेण्याचा प्रयत्न केला. नक्कीच आपण बघतोय की थोडासा अंदाज चुकला आणि हाच फरक हा रजनी स्पर्धेमध्ये आणि दिवस स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळतो. डे क्रिकेट जर आपण पाहिलं पूर्ण सूर्यप्रकाश ज्याचं आपल्याला महत्व नाहीये ते नक्कीच आता मात्र प्रकाश झोतामध्ये ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. बघा गोलंदाज आतोनात प्रयत्न करतोय. गोलंदाज त्याच्या पद्धतीने 100% प्रयत्न करतोय. मात्र क्षेत्ररक्षकाने त्यांना साथ देणं गरजेचं आहे. अन्यथा लोहिया नगर हा संघ जो आहे तो सहजतेने हा सामना घेऊन जाईल. आपल्याला माहिती आहे की दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्येच आरंभ कोम आणि शैलेश भगत ही जोडी जबरदस्त काम करताना दिसते. अर्थातच सिटी परिसरातील संघ आहे. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, ताकद लावण्याचा प्रयत्न केला होता. टायमिंगचा वापर केला नव्हता. दरम्यान इथं मिसफिल्ड झाली. बॅकिंग चांगली झाली. बाळा होता त्या ठिकाणी. बाळाच्या माध्यमातून झालेली चूक इथे थोडीशी महाग पडताना दिसेल. 2 धाबेनं धावफलक थोडासा पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. तो म्हणजेच 25 धाबा. अजून सुद्धा आय थिंक 19 धावांची गरज असेल. 9 बॉल 19 धाबा अजून सुद्धा हव्यात. फ्रॉम द विकेटचा मारा टिवरी यांच्या बाजूनं शॉट ऑन पुल, पॉवरफुल अँड व्हेरी सक्सेसफुल षटकार. भिडून गेला सैतानाचा कोथळा काढून गेला राजा माझार. वैरी माझला सिंह गर्जला कनी मास कापून गाजला शिवपा राजा माझार. अरे मावळे आम्ही रगतात आमच्या सळसळते. क्या बात आहे. मोठा फटका आला आणि त्या फटक्यानं वातावरण टाइट केलंय. त्या सिच्युएशन लाइक अ प्रेशर कुकर, किसकी सिटी कब बजेगी बोल नाही सकते. ते सरळ खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे जीतू कोटे आणि जीतू याच्या माध्यमातून जबरदस्त झेल टिपलाय. या क्रिकेट विश्वातला उत्कृष्ट खेळाडू या बामणगाव संघाचा जीतू कोटे याने झेल फलंदाज बाद. आयोजन एक नंबर, आई मरुदेवी राजावळी संघाच चर्चा होतय वसई तालुका भर. आयोजन आई मरुदेवी राजावळी संघाच आयोजन आहे एक नंबर. आदरणीय सन्माननीय या टिवरी गावचे विद्यमान उपसरपंच साहेब श्री नूतनजी भोईर शेठ यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. श्री नूतन शेठ यांचं खूप खूप स्वागत आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं तसेच मरुदेवी स्पोर्ट्स राजावली जे आयोजक आहेत मरुदेवी स्पोर्ट्स राजावली बीच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय सन्मान्य श्री नूतन शेठ भोईर यांचं आज पुन्हा एकदा या मंचावरती आगमन होत असताना आपण पाहतोय. आता किती चेंडू किती धावांची गरज असेल पाहणं गरजेचं आहे. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. 7-12 आठवतोय, 7-13 सध्या तरी मैदानामध्ये हवाय. ऑन साइडला खेळलाय चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आता बाळा चेंडूच्या खाली आलाय आणि बाळाने केली चुकीला पुन्हा एकदा माफी नाहीये. हो 2 वेळा संधी आहे. एका माणसाला किंवा मग एका फलंदाजाला एका चेंडू ते 2 वेळा संधी मिळणं ही फार नशीबवान गोष्ट आहे आणि ती घडली आहे. फलंदाज शैलेश याच्या सूरज याच्या बाजूनं षटकाची झाली समाप्ती. धावा आल्या 2. आता मात्र 6 चेंडू आणि
11 धावांची गरज. 1 मिनिटाचा ब्रेक असेल फक्त. ड्रिंक 1 मिनिट. यस डीजे. आयोजन एक नंबर आई मरुदेवी राजावळी संघाचं चर्चा होतय वसई तालुका भर आयोजन आई मरुदेवी राजावळी संघाचं आयोजन आहे एक नंबर. क्या बात आहे. सुंदर गीत सुद्धा बनवलंय या आयोजकांनी. मरुदे स्पोर्ट्स राजावली बी संघानं. मात्र मैदानाच्या आतमध्ये उत्तम धिंडा आलाय आणि उत्तम यांनी मागील 18 चेंडूमध्ये काय केलं त्यापेक्षा या 6 चेंडूमध्ये मला काय करायचंय हे उद्दिष्ट असायला हवं. माणसाला पुढे नेण्याचं एकमेव कारण त्याच्या आयुष्यातील उद्दिष्ट, त्याच्या आयुष्यातील एम असतो. आणि जर त्याचा गोल चांगला असेल, जर त्याचा प्रवास चांगला असेल, जर त्याचा विनम्र आणि प्रामाणिक प्रयत्न असेल तर नक्कीच कुठलंही ध्येय असेल हे ध्येय तो नक्कीच पार करत असतो. सामन्याला सुरुवात होते. थोड्याच वेळात आपण जर बघितलं तर खंडीपाडा आणि त्याच्या जोडीला सारजा, जो मोरी परिसरातील संघ आहे, एक कामन परिसरातील संघ आहे. या दोन संघांमध्ये एक तगडी लढत आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूने आपण पाहतोय नक्कीच वाघ ब्रदर्स असतील, दुसऱ्या बाजूने धूम ब्रदर्स असतील. ऑन साइडला पुल, पॉवरफुल षटकार. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली मंगळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली मंगळाला. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहतोय ज्याची माता एवढी श्रेष्ठ तो पुत्र कसा असेल आणि जो राजा श्रेष्ठ त्याचं राज्य कसं असेल हे छत्रपती शिवाजी राजांच्या त्या प्रतिमेकडे पाहिल्याच्या नंतर नक्कीच समजायला होतं. आणि जाणता राजा म्हणून आपण पाहतोय छत्रपती शिवाजी राजांना. अजून एक कव्हरपेज डिलिव्हरी. खेळ खलास केलाय या 2 षटकाराने. मी म्हटलं होतं की हा संघ जो आहे तो टेक्निकली तंत्रशुद्ध क्रिकेट खेळण्यासाठी माहीर आहे आणि लोहिया नगर या संघाने दाखवलाय. खेळ खलास या ठिकाणी संघ जिंकलाय. लोहिया नगर संघ खूप खूप अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल मी नक्कीच या ठिकाणी आभारी आहे आयोजकांच्या वतीनं. तो म्हणजे ओम सागर बामणगाव संघाचा. ओ टू डीजे.